टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुलांसाठी खूप कन्फ्युजिंग असलेला टॉपिक आफ्टर बिफोर आणि इन बिटवीन नंबर्स। तर मुलांना तुम्ही हे कसे शिकवू शकता अगदी सोप्या पद्धतीने ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मुलं बऱ्याचदा गोंधळ करतात की आफ्टरच्या ऐवजी बिफोर नंबर लिहितात आणि बिफोर ऐवजी आफ्टर नंबर लिहितात। इन बिटवीन तर बऱ्यापैकी जमतं, पण आफ्टर बिफोरमध्ये ते कन्फ्यूज होतात। तर तुम्ही मुलांना अगदी सोप्या पद्धतीने कसं शिकवू शकता, तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की तुम्ही इथे एक लाईन 1 to 10 पर्यंतची, आता मी 1 to 10 पर्यंतचेच नंबर घेतलेले आहेत, तुम्ही यापेक्षा मोठे घेऊ शकता, पण कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्ही 1 to 10 पर्यंतचे नंबर घेऊन त्यांना सांगू शकता। तर या पद्धतीने तुम्ही इथे नंबर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे 1 to 10 पर्यंतची। आणि मुलांना कसं शिकवणार तुम्ही, तर बघा तुम्ही ज्यावेळी आफ्टर नंबर शिकवता त्यावेळी या बाजूला अंक लिहिलेले आहेत, या बाजूचे अंक रिकामे आहेत। तर तुम्ही मुलांना अगदी सिंपली हे सांगायचं आहे की ज्यावेळी समोरचा बॉक्स रिकामा असेल त्यावेळी या लाईनकडे बघायचं, 1 लिहिलेलं आहे तर 1च्या पुढे कोणता अंक आहे 2, म्हणून इथे 2 लिहायचा। 1च्या नंतर कोणता अंक आहे 2, म्हणून इथं 2 लिहायचा। हा झाला आफ्टर नंबर। त्यानंतर बिफोर नंबर कसा शिकवायचा, तर 8 लिहिलेला आहे, 8च्या या बाजूचा बॉक्स रिकामा आहे, या म्हणजे डाव्या बाजूचा बॉक्स रिकामा आहे, म्हणून 8च्या पुढचा नंबर न घेता 8च्या मागचा नंबर घ्यायचा। म्हणून या बाजूचा, एवढी साधी ट्रिक तुम्ही मुलांना सांगू शकता की या बाजूचा बॉक्स रिकामा आहे तर या बाजूचा नंबर घ्यायचा, या बाजूचा बॉक्स रिकामा आहे तर या बाजूचा। जसं की 8 आहे, या बाजूचा बॉक्स रिकामा आहे, म्हणून मुलांना कन्फ्यूज नाही होऊन द्यायचं की 9 घ्यायचा की 7, तर 8 घ्यायचा, सॉरी 7 घ्यायचा की 9, तर A7 घ्यायचा, कारण या बाजूचा बॉक्स रिकामा आहे। तर या पद्धतीने तुम्ही मुलांना शिकवू शकता। त्यानंतर इन बिटवीन 1 आणि 3 त्यांच्यामध्ये कोणता नंबर आहे 2, म्हणून इथे 2 घ्यायचा। एवढ्या साध्या पद्धतीने तुम्ही मुलांना शिकवू शकता की कशा पद्धतीने तुम्ही मुलांकडून आफ्टर बिफोर आणि इन बिटवीन नंबरचं कन्फ्युजन दूर करू शकता। ही साधी पद्धत आहे। या पद्धतीने ज्या बाजूचा बॉक्स रिकामा आहे त्या बाजूचा नंबर घ्यायचा, जसं की या बाजूचा अंक लिहिलेला आहे आणि त्याच्या पुढचा बॉक्स रिकामा आहे तर त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा। आता नंबर लाईन पेपरमध्ये वगैरे नसते, पण मुलांना एकदा ही कन्सेप्ट क्लिअर झाली की मुलांच्या हे आपोआप लक्षात राहायला मदत होते। त्याशिवाय आणखीन एक ट्रिक म्हणजे तुम्ही दुसऱ्या बाजूला सुद्धा उभ्या बाजूला नंबर लाईन लिहून घेऊ शकता। या पद्धतीने। आता जर मुलांना या पद्धतीने लक्षात नाही आलं तर उभ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मुलांना शिकवू शकता। तर आता कसं शिकवायचं आहे उभ्या पद्धतीने, तर आफ्टर नंबर शिकवायचे असतील मुलांना, तर आफ्टर म्हणजे काय, एखाद्या नंबरच्या नंतर येणारा नंबर, जसं की 3 आहे इथं, तर 3च्या नंतर कोणता येत आहे 4, हे आपल्याला सांगता येते पण मुलांच्या लक्षात येत नाही। तर तुम्ही अशी उभी लाईन मुलांना लिहून द्यायची आणि तुम्ही त्यांना हाताच्या ॲक्शन थ्रू शिकवायचं की आफ्टर म्हणजे नंतर येणारा नंबर। तर कसं शिकवू शकता, आफ्टर 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 म्हणजे काय, उभ्या लाईनमध्ये आपल्याला खाली उतरत जायचं, जसं की 3 नंबर आहे 3, त्यानंतर 4 कुठे आहे खाली, म्हणून आफ्टर 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 आणि बिफोर 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 बिफोर। बघा आता तुम्ही इथे नंबर आहे 3, याला आफ्टर नंबर आपल्याला घ्यायचा आहे 4, कसा घेणार आपण आफ्टर आफ्टर आफ्टर। मुलांना हे ॲक्टिंग सांगायचे आहे जेणेकरून मुलं उभ्या लाईनमध्ये खालच्या बाजूला येते। आफ्टर म्हणजे काय, खालच्या बाजूला येणे, आफ्टर 4, आफ्टर 7 आफ्टर 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 7 नंतर 8। त्याच पद्धतीने बिफोर नंबर म्हणजे काय, वरच्या बाजूला 5 लिहिलेला आहे, तर 5 लिहिलेला आहे, तर वरती बिफोर 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 म्हणजेच 5च्या वरती जायचं आहे, वरचा नंबर घ्यायचा आहे, किती आहे 4, 4च्या वरती बिफोर 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 3, या पद्धतीने। आणि इन बिटवीन नंबर मुलांना लाईन बघून जमून जातात, 7 आणि 9 आहे, त्याचा मधला नंबर कोणता आहे 8 आणि 4 आहे आणि 6 आहे, त्याचा इन बिटवीन नंबर 5। तर या पद्धतीने तुम्ही मुलांना आफ्टर आणि बिफोर नंबर अगदी सोप्या पद्धतीने शिकवू शकता। तर हा होता आजचा व्हिडिओ। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।